रिक्षामध्ये. येताना तर माझं 120 रुपये गेले रिक्षात, पण जाताना सायकल चालते. नमस्कार. आजचा दिवस सुरू झाला एका आनंदाच्या बातमीने. सकाळी फोन आला राजाभाऊचा की बोरवेलला 40 फुटावरती पाणी लागले. मी लगेच वावरात धाव घेतली, भाऊला भेटलो आणि खरंच पाणी लागलं होतं आणि तो क्षण खरंच खूप आनंदाचा होता. त्यानंतर घरी आलो, थोडा नाश्ता केला आणि मुलं म्हटली पप्पा चला चला पोहायला आज. तर मुलं म्हटली पप्पा पोहायचे, तर म्हटले चला. मुलांना उन्हाळ्याच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या. उन्हाळ्यात गावाकडे पोहायला जाणं म्हणजे वेगळीच मज्जा. मग आम्ही सगळे पोहायला गेलो आणि फुल एन्जॉय मस्ती, सर्वांनी उड्या मारल्या. पोहणं हे एक शारीरिक व्यायाम आहे, त्यामुळे घरात बसून टीव्ही पाहणं, गेम खेळणं त्यापेक्षा पोहणं येणं हे सगळ्यात भारी. कोणाला जर पोहायला शिकायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा, आम्ही त्याला पोहायला नक्कीच शिकू. पोहून झाल्यावरती वावरात फेरफटका मारायला गेलो तर भोपळाच्या वावरात गेलो. बाबाने लावलं मला कामाला. बाबा म्हटले भोपळ्याला आपल्याला मांडव करायचा आहे. लाकडं तर रावलेली, आता खुट्या रावायच्यात आपल्याला. गुट्या घेतला, गण घेतला, मग काय दर पाडू लागलो. त्यांनी खुट्या रवायच्या होत्या, त्यामध्ये भोपळ्याला मांडव करायचं म्हटलं तर त्या मागे लय कष्ट. लाकडं रवायची, खुट्या रवायच्या, ताराच्या वेड मारायची आणि मग हा जो भोपळ्याचा वेल आहे ना तो तारावरती सोडायचा. मांडव केल्यामुळे भोपळ्याची उंची खुटत नाही, भोपळा लांब लचक तयार होतो. हे दिसतंय ना, आम्ही याला विलायती चीज म्हणतो. तुम्ही काय म्हणता मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आमच्या बांधावरती याचं एक झाड. तर हे कसं खायचं असतं या व्हिडिओ मध्ये तुम्ही पहा. आणि चिंता असते तर आपल्याला ना याच्या बिया खायचं नाही, डस्टबिनला द्यायच्यात. आणि हे ना बाहेरचं खायचं लय वाट लागतो. तर चवीला थोडं तुरट आणि थोडं गोड लागतं आणि खरंच खूप छान आहे खायला. घरी आलो ना, दादा म्हटला मला बैलाला पकडायचे. म्हटलं धर बैलाने काय दादाला धरूनच दिलं नाही. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक जण काही ना काही वाळवण करत असतं. पूनम मोहिनीने केले होते उडदाचे पापड. खूप दिवसापासून आमच्या आरोदाची सायकल खराब झाली, त्याला सायकल नाही खेळायला. सायकलचा टायर पंक्चर होता, हवा भरली की हवा सुद्धा राहत नव्हती, त्यामुळे सायकल चालवत नेणं शक्य नव्हतं. गाडीच्या डिक्कीत सुद्धा सायकल बसत नव्हती, त्यामुळे ते रिक्षा केली. आळंदीच्या सायकलच्या दुकानात आम्ही सायकल घेऊन आलो. सायकलची ट्यूब झाली होती खराब. त्यांनी सांगितलं सायकलची ट्यूब पूर्ण गेली आहे. मग नवीन ट्यूब टाकली, फिटिंग आणि ऑइलिंग केलं आणि सायकल पुन्हा एकदा मस्त झाली. आता आम्ही थंड घेण्यासाठी एका छोट्याशा हॉटेलमध्ये आलो होतो. आई आणि बाबाच आळंदीमध्ये काहीतरी काम असल्यामुळे तेही सुद्धा मला आळंदीत आल्यावरती भेटले. आम्ही तिथे ऊसाचा रस पिलो. सायकल तर नीट झाली, आता घरी न्यायची कशी हा मला प्रश्न पडला. तिथे एक रिक्षावाला भेटला, त्याला म्हटलं चिंबळीला सायकल घेऊन जायचं, किती घेणार? त्यांनी सांगितले 250 रुपये. म्हटलं एवढे पैसे कशाला द्यायचे, आपण स्वतः सायकल चालूच नेऊया घरी. आरव दादा आणि अंशदादाला आई बाबा सोबत घरी पाठवलं. खूप दिवसांनी सायकल चालवायची संधी मिळाली आणि जुन्या आठवणी पण जागा झाल्या, कारण एकेकाळी मी कॉलेजला सायकलवरच जायचो. मग मी आता सायकल चालवते. खूप दिवसांनी 4 ते 5 किलोमीटर मी सायकल चालवली, त्यामुळे थोडा दम लागला. थांबलो, पाणी पिलो, थोडा आराम केला आणि पुन्हा निघालो आणि शेवटी मस्तपैकी घरी पोहोचलो. पण आता खरी मजा अजून बाकी आहे. लग्नात काय झालं, माझं स्वागत कसं झालं आणि माझे फॅन्स कसे भेटले हे तुम्हाला माझ्या पार्ट 2 मध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे पार्ट 2 बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.